नमस्कार मित्रांनो. तुम्ही जिमला जाताय, वर्कआउट करताय, डाएट करताय, पण तुम्हाला म्हणावे असे रिझल्ट भेटत नाही. त्यासाठी तुम्ही एक मी सांगतो ते सप्लिमेंट तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड करा. ज्याचं नाव आहे क्रिएटिन. मी ह्या ब्रँडचं दाखवतोय. तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं घेऊ शकता. तर आपण नॉर्मल जेवणातून पण आपल्याला क्रिएटिन भेटतं. पण जे वर्कआउट करतात, त्यांना त्या फूडमधून तेवढं भेटत नाही जेवढं आपल्याला गरज आहे. म्हणजे 3 ते 5 ग्रॅम आपल्याला शरीराला गरज आहे वर्कआउट करणाऱ्या माणसांसाठी. त्यासाठी आपण काय करू शकतो? तर क्रिएटिन ॲड करू शकतो. तर क्रिएटिनचा फायदा काय आहे? क्रिएटिन काय करतं आपल्या मसलमध्ये पाणी होल्ड करतं ज्याने आपले मसल्स मोठे दिसायला लागतात. वर्कआउट करताना तुमचा स्टॅमिना वाढतो. स्टॅमिना कसा वाढतो तर समजा तुम्ही 10 रिपिटेशन मारत असाल 50 किलोच्या वेटनी, तर तुम्हाला पुढच्या वेळेस 12 ते 13 रिपिटेशन जाणार आहेत, म्हणजे एक्स्ट्रा रिपिटेशन जाणार आहेत. त्याने तुमचा वर्कआउट अजून जास्त वाढणार आहे. तुमची पॉवर पण तुम्हाला वाढणार आहे. तुमचं वजन उचलण्याची क्षमता पण जास्त होणार आहे. आता हे कुणी घ्यायचं नाही, तर ज्या लोकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी क्रिएटिनच्या नादी लागायचं नाही. दुसरा प्रॉब्लेम, त्यांना अजून पण किडनी रिलेटेड जरी किडनी स्टोन जरी असेल तरी त्यांनी ते घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही रिस्क घ्यायची नाही. जरी घ्यायचं असेल तर तुमच्या फक्त डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायचंय. नॉर्मल लोक क्रिएटिन घेऊ शकतात, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. किती घ्यायचं तुम्ही? 3 ते 5 ग्रॅम तुम्ही डेली घेऊ शकता. तुम्ही ग्लुकोजच्या पाण्यात घेऊ शकता, नॉर्मल पाण्यात घेऊ शकता, वे प्रोटीन मध्ये मिक्स पण करून तुम्ही घेऊ शकता. काहीच अडचण नाही, एकदम सेफ सप्लिमेंट आहे. हे तुम्ही ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला 1 महिन्याने रिझल्ट दिसायला चालू होतील चांगला. तुम्हाला लगेच एका दिवसात रिझल्ट भेटत नाही. कमीत कमी तुम्ही 15 दिवस तरी ते घेतलं पाहिजे नाही. त्यात पण तुमचा डाएट आणि वर्कआउट परफेक्ट पाहिजे, तरच तुम्हाला इफेक्ट देणार आहे. कारण फक्त क्रिएटिन तुम्हाला इफेक्ट देत नाही. आणि पाणी जास्त प्यायला विसरू नका. तुम्ही कमीत कमी 3.5 ते 4 लिटर पाणी पिलंच पाहिजे नाही. त्याच्यानंतर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही आणि मसल बिल्डिंग पण एकदम भारी होणार आहे.